सत्याचा शोध घेण्यासाठी प्रथम त्याचे तत्त्वज्ञान समजणे आवश्यक आहे, कारण सत्याचे योग्य आकलन झाल्याशिवाय त्याचे आचरण करणे अशक्य आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की लोकांच्या चांगल्या वर्तनाचा संबंध सत्याच्या आचरणाशी आहे काय, आणि चांगले वर्तन हे सत्याच्या पाठपुराव्यातून उद्भवते काय? कोणते भाव, कृती व वर्तन सत्याच्या आचरणाशी निगडीत आहेत? तसेच सत्याचा पाठपुरावा करणाऱ्यांत कोणत्या अभिव्यक्ती प्रकट होतात? हे सर्व प्रश्न नीट समजून घेणे आवश्यक आहे. सत्याच्या पाठपुराव्यावरील संगती करताना प्रथम लोकांच्या अडचणी व चुकीच्या दृष्टिकोनांचा उलगडा करणे आवश्यक आहे. काही निवडक लोकांजवळ शुद्ध विवेक असल्याने त्यांना सत्य म्हणजे काय याचा तुलनेने स्पष्ट दृष्टिकोन आहे. ते सत्याच्या शोधात चालतात, परंतु बरेचसे लोक अजूनही सत्याची व्याख्या जाणत नाहीत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जर्नलिझम अँड रिसर्च इन्व्हेस्टिगेशन ही एक संस्था आहे जी देश आणि समाजात वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती आणि संबंधित अकार्यक्षमतेवर काम करते. या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट गुन्हे अन्वेषण, सायबर गुन्हे अन्वेषण, फॉरेन्सिक तपास तसेच राष्ट्रीय सुरक्षा आणि वैयक्तिक सुरक्षेवर काम करणे आहे. तसेच ही संस्था देशातील तरुणांना या क्षेत्रात करिअर करण्यासाठी योग्य प्रशिक्षण देखील देते. मानवाधिकार, कामगार आणि रोजगार, पत्रकारिता, आदिवासी व्यवहार, व्यावसायिक प्रशिक्षण आणि विवाहित समस्या, महिला, भ्रष्टाचार, शोषण आणि वकिली. मला प्रत्येक वॉर्ड आणि प्रत्येक विभागात उपदेशक, प्रेषित आणि पाद्री, बायबल शिक्षण सुवार्तेचा शिक्षक म्हणून नियुक्त करण्यासाठी सरकारच्या अंतर्गत जिल्ह्यांमध्ये बृहन्मुंबई मुंबई प्रदेशात प्रशासकीयदृष्ट्या बायबल शिक्षण देण्यासाठी एक करार करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9699933054. https संशय व्यक्त करणारा स्माइली चेहरा. माय वेबसाईट इन अनंत पेंटिकोस्ट मिशन फाउंडेशन. त्यांना त्यात रस असला तरी त्याचा प्रत्यक्षात कसा अवलंब करावा हे ते जाणत नाहीत. त्यांच्या समजुतीनुसार चांगली कृत्ये करणे, शिष्टाचार राखणे हाच सत्याचा आचरण होय. ते मानतात की चांगले वागणे म्हणजेच सत्याचा सराव, परंतु देवाचे वचन खोलवर न वाचल्यामुळे त्यांना हे कळत नाही की चांगली कृत्ये व चांगले वर्तन हे सत्याच्या आचरणापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. हे पाहता मानवाच्या कल्पना किती निराधार व भ्रमित आहेत हे समजते, कारण जे सत्य जाणत नाहीत त्यांना काहीही स्पष्ट दिसत नाही. अनेक जण वर्षानुवर्षे आपली कर्तव्ये बजावतात, कष्ट करतात, संकटांतून जातात, म्हणून ते स्वतःला सत्याचा सराव करणारे व सत्याची वास्तविकता धारण करणारे मानतात. परंतु जेव्हा त्यांना प्रत्यक्ष अनुभवात्मक साक्ष द्यायची वेळ येते तेव्हा ते मौन पाळतात. मग प्रश्न निर्माण होतो की जर त्यांनी सत्य खरेच जाणले असेल तर त्यांना आपल्या अनुभवांची जिवंत साक्ष द्यायला का जमत नाही? हे विरोधाभास नाही काय? काही लोक कबूल करतात की मी जेव्हा कर्तव्य पार पाडत होतो तेव्हा मी सत्याचा पाठपुरावा केला नाही, देवाचे वचन मनन, प्रार्थनेतून ग्रहण केले नाही, आणि मी बराच काळ व्यर्थ घालवला. मी केवळ कार्यांत व्यग्र होतो आणि तेच सत्याच्या आचरणासमान समजत होतो. परंतु वस्तुतः मी वेळ नष्ट करीत होतो. यातून सूचित होते की त्यांनी सत्याचा पाठपुरावा टाळला कारण ते कार्यांत अति व्यस्त होते. पण हा विचार योग्य आहे काय? काही लोकांच्या कल्पनेप्रमाणे कर्तव्यात गुंतून राहिल्याने त्यांचा भ्रष्ट स्वभाव प्रकट होत नाही. त्यांना आपल्या भ्रष्टतेचा सामना करण्याची गरज नसते, परंतु हा एक गंभीर भ्रम आहे, खोटेपणाचे आवरण आहे. कारण जरी मनुष्य कार्यांत व्यस्त असला तरी त्याचा भ्रष्ट स्वभाव प्रकट होणे अटळ आहे. म्हणून व्यस्ततेमुळे मला सत्याचा पाठपुरावा करता येत नाही असे म्हणणे ही केवळ सबब आहे. शास्त्रानुसार जीवनात प्रगती केवळ सत्यशोधानेच होते. कर्तव्य पार पाडताना जो व्यक्ती समस्या सोडविण्यासाठी सत्य शोधतो तोच आत्मिकदृष्ट्या उन्नती करतो. पण जो केवळ श्रमात समाधान मानतो आणि त्याबदल्यात स्वर्गराज्याचे आशीर्वाद मिळतील अशी अपेक्षा ठेवतो, तो मोठ्या भ्रमात असतो. त्याचा दावा की कर्तव्यातील व्यस्ततेमुळे मी भ्रष्ट स्वभाव प्रकट करत नाही, हा सरळ खोटेपणा आहे. कारण मानवजात सैतानाने पूर्णपणे भ्रष्ट केली आहे. प्रत्येकामध्ये शैतानी स्वभाव आहे आणि मनुष्य त्याच स्वभावान जगतो. त्यामुळे कर्तव्यात व्यस्त असल्यामुळे माझा भ्रष्ट स्वभाव नष्ट झाला आहे असे म्हणणे हे वस्तुस्थितीविरुद्ध व सर्वात मोठे असत्य आहे. अधिक माहितीसाठी मिशनरीच्या अध्यक्ष प्रेरित महिद्र वेताळ यांना भेट द्या आणि आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईबर क्लिक आणि शेअर. धन्यवाद. 5 गट मंत्रालय, बायबल, शैक्षणिक, कला आणि संस्कृती, मुले, शिक्षण आणि साक्षरता, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, महिला विकास आणि सक्षमीकरण, इतर कोणतेही, माहितीचा अधिकार आणि वकिली, ग्रामीण विकास आणि दारिद्र्य मुक्ती, क्रीडा, शहरी विकास आणि दारिद्र्य मुक्ती, कौशल्य विकास, अन्न प्रक्रिया, मानवी हक्क, कामगार आणि रोजगार, पत्रकारिता, आदिवासी व्यवहार, व्यावसायिक प्रशिक्षण आणि विवाह.